सर, भारत सोने की चिडिया आपण ज्याला म्हणतो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतायत की सोनं खरेदी करू नका. राजनीतीवर न बोलता आपण अर्थनीतीवर बोलूया. क्रूड ऑइलवर अतिशय मोठ्या प्रमाणावर जगाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ग्रोथ पाथवर चाललेलं आहे, आपली इकॉनॉमी चांगली होते आणि एकदम हे काय होतंय, त्याच्यामध्ये महागाई वाढू शकते का? जॉब्स वरती किती इन्सिक्युरिटी निर्माण झालेली आहे. इंडस्ट्रीची परिस्थिती शेकी झाली की नोकरीची परिस्थिती शेकी होते, नोकरीची परिस्थिती शेकी झाली की नोकरदाराची परिस्थिती शेकी होते. एकंदरीत सामान्य माणसाची आर्थिक स्थिती सध्या कशी राहिली पाहिजे? हिशी लावा, गोल्ड बॉन्ड मध्ये पैसे टाका, 12 महिन्याने घ्या, 15 महिन्याने घ्या. नेमका हा डॉलर आणि पैसा एक्सपोर्ट कमी आणि इम्पोर्ट जास्त, त्यावेळेस रुपयाची पत कमी होते. अशा परिस्थितीमध्ये नेमकं मी माझी आर्थिक स्थिती जी आहे कशी ठेवली पाहिजे? मी जमीन घेतली पाहिजे, माझ्याकडे स्वतःकडे हार्ड कॅश पाहिजे? आज इमर्जन्सी सिच्युएशन नाहीये, आज अलर्ट आहे. उद्या इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण होईल, एखादा देश बँकरप्ट होईल. पंतप्रधानांचंही काही मीडियामध्ये स्टेटमेंट होतं की सिच्युएशन्स कॅन गो मोर वर्स्ट. तर नेमकं परिस्थिती कशी होणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये? सीआयआयचे माजी अध्यक्ष कोटक सांगतात की अजून समोर वाईट काळ येणार. आपली सरकार, आपलं अर्थमंत्री सिच्युएशनला पहिलेच पूर्व प्लॅनिंग करण्यामध्ये असफल राहील. देशाचा प्रमुख म्हणतो की अरे बापरे, जगात युद्ध सुरू झालंय, आता काही खरं नाही, सगळेजणांनी सावध व्हा. परत सर, तेव्हा बंगालचं इलेक्शन चालू होतं. शेतकऱ्यांनी खताचं जे वापर आहे ते 50% कमी करा. देशांनी नॅनो युरिया तयार केलेला आहे, पण आपण नॅनो युरियाकडे डाऊटनी बघतो. कांद्याच्या किमतीमुळे या देशात सरकार पडू शकतो.